मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. स्वागत आहे आपलं आमच्या निवडणुकीच्या रिंगणात या कार्यक्रमात. सध्या मी इथे आहे प्रभाग क्रमांक 207 भायखळा इथल्या आणि आपल्या सोबत आहेत महायुतीचे अधिकृत उमेदवार रोहिदास लोखंडेजी. आपण त्यांच्याशी सध्या संवाद साधणार आहोत. इथल्या समस्या जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे काय विकास आराखडा ते राबवणार आहेत ते जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. सर सगळ्यात आधी आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचा राजकीय प्रवास कसा झाला आणि कधीपासून झाला? असं आहे की मी बेस्टच्या सेवेमध्ये वाहतूक म्हणून सर्व्हिसला होतो. 1990ला मी तिथे सर्व्हिसला होतो. तत्पूर्वी भायखळा भाजीपाला मार्केटमध्ये आम्ही व्यवसाय करत होतो. तर भाजीपाला मार्केटचा व्यवसाय आणि बेस्टची सेवा अशी दोन्ही कामं मी त्यावेळेला करत होतो. म्हणजे भाजीपाला मार्केटमध्ये माझे 6 ते 7 जायचे आणि इथे जवळजवळ माझी 8 तास ड्युटी असायची आणि पूर्ण दिवसभराचं माझं रुटीन होतं. मग हळूहळू समाजसेवेची ओढ लागली. गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळं, माळी समाजाची मंडळं, भायखळा मार्केटमधील व्यापारी संघ अशा या विविध संघटनांमधून काम करता करता 1991ला मी राजकीय माझा प्रवास सुरू झाला. मग तो हळूहळू आता मी भारतीय जनता पक्षात आहे, काम करतो आहे. माझी मिसेस भारतीय जनता पक्षामध्ये 2017 ते 2022 नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि मग हळूहळू आता माझं राजकीय म्हणजे मी आता भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय असं काम करतो आहे. आणि पहिल्यांदा तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, तर कसं वाटतंय? नाही, मी 2012ला स्वतः निवडणूक लढवली. अच्छा. पण त्यावेळेला मी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली. मी 2 नंबरला होतो. 2014ला सुद्धा मी अपक्ष म्हणून आमदारकीसुद्धा लढवलेला माणूस आहे. त्यावेळेला मी जवळजवळ 9,000 मतं घेतली होती भायखळा विधानसभेमध्ये. आणि आज मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवतो आता. आणि एकंदरीत सगळं जे निवडणुकीचं वारं सध्या सुरू आहे, तर त्यावरून काय वाटतंय की महापौर कोणाचं असेल? मुंबई शहरामध्ये नागरिकांची डिमांड आहे, मतदारांची डिमांड आहे, मुंबईवासियांची डिमांड आहे, मुंबईकरांची डिमांड आहे की एकदा तरी भाजप शिवसेना महायुतीचा महापौर मुंबईमध्ये बसला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा महापौर बसला तर मुंबईकरांनासुद्धा बघायचं की कसा विकास होतो आहे. मुंबईचे पाण्याचे प्रश्न, रोडचे प्रश्न, ड्रेनेजचे प्रश्न, हॉस्पिटलचे प्रश्न, शाळेचे प्रश्न कशा पद्धतीने ते मार्ग लावून सोडवतील असंही मुंबईकरांना बघायचं. म्हणून ते मुंबईकर भाजप आणि शिवसेना महायुतीच्याच उमेदवारांना विजय करतील आणि महापौर हा महायुतीचाच होईल. आणि एक मुंबईकर नागरिक म्हणूनही तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मुंबईवरती भाजपचा भगवा झेंडा यावेळी असं लहरणं किती गरजेचं आहे आणि का? आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष हा काम करणारा पक्ष आहे, कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पदसिद्ध असताना, आम्ही काम करत असताना खूप पक्ष काम देतो. इतर पक्षाकडे कामच उरलेलं आहे. आमच्याकडं महिलांच्या हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घ्या, मेडिकलचे कार्यक्रम घ्या, चष्मा शिबिर घ्या, धार्मिक कार्यक्रम घ्या, असे असंख्य कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिले जातात. संघटनेशी चर्चा करा, चांगली प्रार्थनास्थळं धुवून घ्या, स्वच्छता मोहीम राबवा, महात्मा गांधींची जयंती साजरी करा. भरपूर म्हणजे जयंत्या पुण्यतिथ्या आल्या की भारतीय जनता पक्ष आम्हाला काही ना काहीतरी कार्यक्रम देत असतो. मग भारतीय जनता पक्ष इतका कार्यक्रम देतो, इतका कार्यक्रम देतो, तर त्याच्यामुळे काय झालं, संघटना वाढलेली आहे. आणि संघटना वाढली असल्याकारणाने संघटनाला बळकटी मिळालेली आहे. इतर पक्षाकडे कार्यक्रम नसल्याकारणाने येणाऱ्या दिवसांमध्ये नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत की आता भारतीय जनता पक्ष आणि महायुती मुंबईमध्ये कसं काम करेल. आणि त्या दृष्टीने मुंबईकरांची जी इच्छा आहे ती मुंबईकर पूर्ण करतील. आणि इथे महापौर भाजपा शिवसेना महायुतीचा बसल्यानंतर निश्चितच कामाला गती मिळेल आणि गतिमान मुंबई शहर होईल असं मला वाटतं. आणि इथल्या तुमच्या विभागातल्या काय तुमचं विजन आहे सध्या? कुठली विकास कामं तुम्ही प्राधान्याने करणार आहात? आमच्याकडं तर प्रभाग क्रमांक 207मध्ये आम्ही 2017 ते 22 चांगली 6 ते 7 अद्ययावत गार्डनं ठेवलेली आहेत चांगली करून. ती खूप सुंदर आहेत. त्याच्यात अजून आम्हाला रिडेव्हलप करायचं आहे. त्याच्यात आमच्याकडं म्हाडाच्या रिपेअर बोर्डच्या बिल्डिंग्स आहेत, ज्याला 50-50 वर्ष लहान घर आहेत. 120-160 स्क्वेअर फूटची घर, ती सेल्फ कंटेन पण नाही आहेत. काही 180ची सेल्फ कंटेन आहे, त्यालाही जवळजवळ 40 वर्षाचा काळ झाला. त्याचं रिडेव्हलपमेंट फार महत्त्वाचं आहे. त्याचा प्रश्न फार गांभीर्याने आम्हाला घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलमधल्या काही समस्या आहेत नागरिकांच्या, एज्युकेशनविषयी काही समस्या आहेत, त्याच्यावरती आम्हाला लक्ष द्यावं लागेल. महिलांसाठी विशेष करून आम्ही काम करणार आहोत. महिलांसाठी प्रशिक्षण योजना, यंत्रसामग्री आम्ही जवळ 600 ते 750 यंत्रसामग्री वाटल्या, ज्याच्यात शिलाई मशीन, घरघंटी.
त्यांच्यामध्ये अधिक वाढ करून महिलांना कसं स्वयंरोजगार करता येईल, महिला बचत गटाचं अनुदान जे आता 20,000 मिळतं ते वाढून कसं देता येईल, अशा असंख्य योजना ज्या आहेत महिलांसाठी जे त्या आम्हाला अधिक सक्षमतेने ह्या ठिकाणी राबवायच्या आहेत. वैयक्तिक शेवटी ती कामं असतात प्रत्येकाला. शेवटी फंडाचं काम आणि वैयक्तिक काम ह्यामध्ये पण फरक आहे. फंडाचं काम केल्यानंतर लोक म्हणतात की आमचं कुठे काय काम केलं. मग त्याच्यामुळे वैयक्तिक कामं आमच्या कार्यालयामध्ये आमच्याकडे डाटा आहे. आम्ही जो 13,000 लोकांची कामं मागच्या 7 ते 8 वर्षात केलेली, त्याचे आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत आणि ते रेकॉर्ड्स असल्यामुळे आम्ही काम केलेलं हे दिसतंय लोकांना आणि त्याच्यामुळे आमच्या ज्या समस्या त्या आम्हाला माहिती आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण मला जर का नागरिकांनी संधी दिली तर येत्या 5 वर्षामध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी माझा अग्रभागी मी असेल आणि मी त्या समस्या सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करेन. आणि इथल्या मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता सध्या? मतदारांना हाच संदेश देईल की बघा, एकतर मी लढतोय तुमच्यासाठी, मी काम करतोय तुमच्यासाठी, माझा संघर्ष आहे तुमच्यासाठी, मला जिंकून यायचं तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी मी सक्षम आहे, परंतु तुमची सेवा करण्याची जर का मला संधी मिळाली आणि मी काम करणारा माणूस आहे, तुम्ही ज्ञात आहात तुम्हाला. म्हणून माझं आव्हान आहे, कुठंही मत वाया घालू नका, कुठेच मत वाया घालू नका. कमळशिवाय मत वाया घालू नका. कमळाला इतकं भरभरून द्या, कमळ तुम्हाला भरभरून देईल. प्रभागाचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्या ज्या योजना आहेत त्या मी माझ्या कार्यालयात तर चालू आहेत, पण येणाऱ्या दिवसामध्ये माझा असा मानस आहे की चाळीमध्ये सोसायटीमध्ये त्या ठिकाणी 2-2 तास बसून त्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या. काही वेळेला काहींना ते कळत नाही, समजत नाही, मग त्यांना वेळ मिळत नाही, तर त्यांच्या तिथे जाऊन मला ते कसं त्या योजना राबवता आहेत, त्यांना त्या संधीचा लाभ कसा देता येईल हे माझा येणाऱ्या दिवसांमध्ये प्रयत्न आहे. आणि म्हणून कुठेही मत आपलं वाया घालू नका. रोहिदास लोखंडेच लक्षात ठेवा, तुमच्या घरातला माणूस आहे. हा प्रभाग नसून मी त्या प्रभागातला कुटुंबातला एक व्यक्ती असं समजा ह्या प्रभागामध्ये, आणि आपलं कुटुंब समजून, आपल्या कुटुंबातला माणूस समजून आपण मतदान करा, असं मी समस्त 207 मधील नागरिकांना आवाहन करेल. तर हे होते प्रभाग क्रमांक 207चे रोहिदास लोखंडे, ज्यांनी आधीही अपक्ष म्हणून आमदारांची निवडणूक लढवली होती. त्यावेळी क्रमांक 2 वरती ते राहिलेले होते. सध्याचा त्यांचा अजेंडा आहे की ते विकासाच्या मुद्द्यावर लढत आहेत आणि इथली सगळी विकास कामं करणार आहेत, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. आपण अपेक्षा करूयात की जे त्या आश्वासनं देत आहेत ते पूर्ण करतील करून, आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊयात. सध्या मी इथेच थांबते. तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया